आजचा व्हिडिओ जर खरंच तुम्ही शेवटपर्यंत बघितलात तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुमच्या डोक्यामध्ये जे विचार चालू आहेत ना, की मी शहर सोडून गावाकडे शिफ्ट होऊ की नको होऊ, मी गावी माझं आयुष्य पूर्ण पुढचं स्पेंड करू की नको करू वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींचे आन्सर्स तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळून जाणार जर खरंच तुम्ही हा व्हिडिओ स्टार्टिंग टू एंडपर्यंत बघितला तर. नमस्कार मित्रांनो. तर जेव्हापासून मी यूट्यूबवरती माझा जो व्हिडिओ टाकलेला आहे की मी माझी 80,000चा जॉब सोडून मी गावी शिफ्ट झालेलो आहे, तर तेव्हापासून मला भरपूर लोकांनी सांगितलं किंवा भरपूर लोकांनी विचारलं की यार आम्ही पण खूप कंटाळलो इथे सिटी लाईफमध्ये आणि आम्हाला पण गावी शिफ्ट व्हायचं आहे. तर कसं काय करू शकतो? तर त्याच गोष्टीबद्दल मी आज बोलणार आहे, की कारण बघा, एक आहे की तुम्ही इमोशनली डिसिजन घेताय, पण ॲट अ सेम टाईम तो तुम्हाला प्रॅक्टिकली पण डिसिजन घ्यायचा आहे. तर ह्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला जर खरंच जर गावी शिफ्ट व्हायचं असेल, ती सिटी लाईफ पूर्ण स्किप करायची असेल, तर तुमचं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे. कारण जर प्रॉपर प्लॅनिंग नसेल तर तुम्हाला 2 ते 3 महिन्यामध्ये परत मुंबईला जावं लागेल, परत शहरात जावं लागेल. तर ते प्रॉपर प्लॅनिंग कसं असलं पाहिजे, मग त्याच्यामध्ये तुमचे खर्च कसे मॅनेज केले पाहिजे, तुमच्याकडे जे पण रिसोर्सेस आहेत ते कसे तुम्ही मॅनेज केले पाहिजे. तर त्या सगळ्या गोष्टी मी आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. बाभळीची खासियत बघा ना, म्हणजे एवढा कडक उन्हाळा आहे, पण त्या उन्हाळ्यामध्ये पण कसलं हिरवंगार वाटतंय. हिरवीगार एकदम ही बाभळ आहे. एकदम मस्त वाटतं. का नाही कोणाला असं हे हिरवंगार वगैरे सगळं एवढं उन्हामध्ये वगैरे बघितल्यावरती गावी राहायचं वाटणार. हे आपलं कढीपत्त्याचं झाड आहे. लोक चुकी काय करतात माहिती आहे, लोक विकेंडला गावी येतात, फील घेतात आणि फील घेतल्यानंतर बोलतात की इकडेच राहायचं. पण हा इमोशनल डिसिजन घ्यायचा नसतो. त्यासोबत आपलं एक प्रॉपर प्लॅनिंग पण असलं पाहिजे. कारण गाव रोमॅन्टिक आहे, नो डाऊट, पण तिथे ते गाव प्रॅक्टिकलसुद्धा आहे. इथे आपल्याला काम करावं लागतं, कधी नेटवर्क नसतं, कधी लाईट नसते, कधी शेती जर तुम्ही करत असाल तर शेतीचं नेहमीच तुम्हाला फायदा होईल असं नाही आहे, नुकसान होतं. जर तुम्ही ऑनलाईन काही विकत असाल किंवा काय सेल करत असाल तर कस्टमर येणार नाहीत, किंवा जर तुम्ही ऑफलाईन पण काही ते विकत वगैरे असाल तर ते कधी कस्टमर येणार नाहीत वगैरे. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्लॅन करायच्या असतात. म्हणून मी नेहमी बोलतो की गाव रोमॅन्टिक आहे, पण तेवढंच प्रॅक्टिकलसुद्धा आहे. सो इथे तुम्हाला काम करावं लागणार आणि त्या सगळ्या गोष्टी ह्या ज्या स्लो नेटवर्क नसणं, वीज कधी नसणं, वीज 2-2 दिवस नसणं, किंवा जर ग्रामपंचायतीचं पाणी येतं आहे तर ते कधी-कधी 2-2, 3-3 दिवस न येणं वगैरे. सो ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला डोक्यात ठेवणं गरजेचं आहे. परवा मोदीजींनी सांगितलं की गॅस वगैरे सर्व कमी वापरा, पेट्रोल डिझेल वगैरे. तर तसंच आम्हाला परत नेमका आणि त्यावेळी आमचा गॅस संपलेला. तर गॅस आम्ही एजन्सीला वगैरे कॉल वगैरे केला, पण एजन्सीने सांगितलं की सध्या सिलेंडर वगैरे अवेलेबल नाही आहेत आणि जेव्हा येतील तेव्हा आम्ही तुम्हाला कॉल करू. परत आपल्याला चूल पेटवावी लागलेली आहे. चूल तर म्हणजे होतीच आपल्याकडे, पण दिवसभराचं पूर्णच्या पूर्ण जेवण जे आहे ते आता चुलीवरती बनवायला लागलेलं आहे. त्यासाठी लाकडं वगैरे पण आता तोडून आणलेली आहेत. ठीक आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी पण आपल्याला लक्षात ठेवाव्या लागणार. आता येऊया आपण मेन टॉपिकवर, की जिथे मी तुम्हाला सांगतो आहे की तुम्ही कधी सोडू शकता. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे की तुमच्यावरती आत्ता कोणते EMI चालू आहेत का? तुमच्यावरती जर खूप मोठे EMI चालू असतील तर तुम्ही जर गावी डायरेक्ट शिफ्ट होत असाल तर ही खूप मोठी रिस्की मुवमेंट आहे. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला मग गावी येऊन तुम्ही जे पीस शोधत असाल तर तुम्ही ती पीसफुल लाईफ पण जगू नाही शकणार. कारण तुम्हाला दर महिन्याला, दर 5 तारखेला, दर 10 तारखेला तुम्हाला ते सारखं टेन्शन राहणार की अरे माझा EMI जाणार आहे, अरे माझा EMI जाणार आहे. सो आधी त्या गोष्टी कंट्रोल करा. आता मी जेव्हा EMI बोलतो तेव्हा EMI तुमचे कोणतेही असू शकतात. मग तुमचा होम लोनचा EMI असू शकतो, तो तुमचा कार लोन असू शकतो, तो तुमचा पर्सनल लोन असू शकतो, तो तुम्ही गोल्ड लोन वगैरे काय काढलेलं असेल तर ते, तुमचे क्रेडिट कार्ड्स असतील. तर ह्या सगळ्या गोष्टी, आधी त्या गोष्टी तुम्हाला कंट्रोल करणं गरजेचं आहे. बेसिकली तुमचे जे EMI आहेत ना, ते तुमचे EMI तुमच्या सॅलरीच्या 35 ते 30% कमी असले पाहिजेत. आता जेव्हा मी सांगतो, जेव्हा तुमची फॉर एक्झाम्पल तुमची 1,00,000 रुपये सॅलरी आहे, तर तुमचे जे EMIs आहेत ते तुमचे आधी तुम्ही कंट्रोल करा की ते तुमच्या सॅलरीच्या 30 ते 35% पर्यंतच आहेत.
आणि ते पण जर तुम्ही गावी शिफ्ट होत आहे तर माझं सजेशन राहील की तुमच्यावरती कोणत्याच प्रकारचा EMI नसला पाहिजे. कारण जेव्हा तुमच्याकडे EMI असणार तर तुम्ही पहिले 20 दिवस चांगले जातील, पण जेव्हा नंतरच्या जेव्हा 10 दिवस राहतील, जेव्हा EMIला 10 दिवस बाकी, 10 तारखेचा EMI आहे, तर समजा तुम्ही आता 11 तारखेला इकडे शिफ्ट झालात, तुम्ही 20 तारखे 31 तारखेपर्यंत मस्त महिना घेऊन गेलात, पण नंतरला जेव्हा 1 तारीख नवीन महिना चालू होतो आणि तेव्हा 10 तारखेला तुमचा एक EMI येणार आहे, तर त्यावेळी परत तुम्ही पण त्या डिप्रेशनमध्ये जाल. तर त्यासाठी तुमचे जे EMI येत आहेत ते तुम्हाला पूर्णपणे मिनिमाइज करावे लागतील आधी, जर तुम्ही गावी शिफ्ट होत आहे तर. पहिला रूल हा आहे तुमचा. आता दुसरी गोष्ट येते ती म्हणजे की तुम्ही राहतात कशा आहात, की म्हणजे तुम्ही सिंगल आहात की तुम्ही फॅमिली झालेला आहात, तुमचं नुकतंच लग्न झालेलं आहे की लग्न होऊन 5 वर्ष झालेले आहेत, किंवा तुम्हाला मुलं मोठी आहेत, तुमच्या कॉलेजमध्ये आहेत, मुलं शाळेमध्ये आहेत. आता या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला प्लॅनिंग करावं लागणार आणि अकॉर्डिंगली तुम्हाला तेवढे पैसे साईडला ठेवावे लागणार. आता एक फॉर एक्झाम्पल मी एक्झाम्पल देतो की समजा माझा खर्च समजा महिन्याचा मी कमीतला पकडतो. कमीतला समजा माझा खर्च आहे महिन्याला 20,000 रुपये. ठीक आहे, एकदम कमीतला पकडला मी. 20,000 रुपये हा माझा महिन्याचा खर्च आहे. ठीक आहे. सो आता हा 20,000 जो माझा खर्च आहे, ठीक आहे, एवढा कमी तर कोणाचा नसतो. नॉर्मली तो प्रत्येकाचा एक 40,000पर्यंत दर महिन्याचा खर्च जातो. पण एक मिनिमम मी पकडला की तुम्ही मिनिमम गोष्टींवरती पण तुमची लाईफ स्पेंड करता. तर तुमचा समजा 20,000चा दर महिन्याचा खर्च आहे, तर तो 20,000चा खर्च इंटू तुम्ही 6 करा. ठीक आहे, तर ते 6 केल्यावर किती होतात? 1,20,000 रुपये होत आहेत. तर हे झालं मी मिनिममचं सांगितलं, एकदम मिनिममचं सांगितलं. सो तेवढे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये ॲज एक एमर्जन्सी फंड म्हणून असला पाहिजे, की तो फंड तुम्ही जेव्हा एकदमच एमर्जन्सी येईल त्याच्यामध्ये तुम्ही तो यूज करणार. सो एमर्जन्सी फंड म्हणून तो तुम्ही केला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्ही जेव्हा नवीन गावी शिफ्ट होत आहे, तर नवीन जेव्हा गावी शिफ्ट होत आहे, तर त्यावेळी तुमच्याकडे तेव्हा इन्कम कमी असणार आहे. त्यावेळी मग तुमच्याकडे सेविंग असली पाहिजे. आता हा एमर्जन्सी फंड होता तो सेपरेट होता, तो एमर्जन्सीच्या वेळी तुम्हाला लागणार. सेविंग कधी? की तुम्ही जेव्हा येत आहे, तुमच्याकडे इन्कम कमी आहे, त्यावेळी खर्चही ते जास्त आहेत, तर त्यावेळी मग तो जो सेविंग तुमच्याकडे जी असली पाहिजे, ती सेविंग मग तुमच्याकडे एक 3 लाखापर्यंतची सेविंग तुमच्याकडे असली पाहिजे. जेणेकरून ज्या पण गोष्टी तुम्हाला जर आलात तुम्ही, तर त्यावेळी तुमचं असं नाही की घर तुमचं प्रॉपरच असणार आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये पण काही चेंजेस वगैरे करावे लागणार. तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करताय, तर त्यावेळी तिथे पैसा लागणार आहे, तर त्यामुळे ते सेविंग तुमच्याकडे तेवढी असली पाहिजे. सो 3 लाख रुपयेपर्यंत तुमच्याकडे सेविंग असली पाहिजे. जर तुमचा 20,000 रुपयाचा खर्च आहे, तर त्याचा 6 महिन्याचा तुमच्याकडे एमर्जन्सी फंड असला पाहिजे. सो ते 1 लाख 1.5 लाख रुपये झाले. हा मिनिमम मी सांगितला. नॉर्मली तो तुमचा 25 पण असू शकतो, 30,000 पण असू शकतो. इंटू 6 करा त्याला, तर तेवढा फंड तुमच्याकडे असला पाहिजे. तिकडे ना वरती डोंगरावरती ना भैरवाचं मंदिर आहे, तर मी उद्या ना तिकडे जायचा विचार करतो. तिकडे तुम्हाला बघत असाल की हलकी थोडेसे 4-5 घरं दिसत असतील. सो तिकडे मी जाणार आहे. तिकडून जो व्ह्यू आहे तो खूप मस्त दिसतो. सो बघू, मी तिकडून एकदा उद्या जाणार आहे. इंडियन फॅमिलीज आहेत ना, एक खूप मोठी चूक करतात आणि मला वाटतं की जर तुम्ही गावी शिफ्ट होत असाल तर ती चूक तुम्ही करू नये. ती म्हणजे काय, की लोक ना इन्शुरन्स घेत नाहीत. आता इन्शुरन्स, कारण बघा एमर्जन्सी कधी पण तुम्हाला सांगून येत नाही, कोणी आजारी पडणं वगैरे ह्या गोष्टी अचानक होतात. आणि त्यावेळी जर तुमच्याकडे प्रॉपर इन्शुरन्स नसेल तर मग तो तुम्हाला खूप मोठा खड्डा पडू शकतो. म्हणजे जेवढी पण तुमची सेविंग आहे, मगाशी मी सांगितलं की जसं की तुम्ही एक सेविंग असली पाहिजे, ती सेविंग तुम्हाला 2 दिवस लागणार नाही ती संपायला. तर त्यामुळे इन्शुरन्स गरजेचं आहे. आता इन्शुरन्समध्ये पण अलग अलग टाईपचे इन्शुरन्स येतात, की जसा एक हेल्थ इन्शुरन्स आहे. हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय असतो, की तुम्ही जर कधी आजारी झालात तर तुम्ही डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये जाऊन ॲडमिट व्हायचं आणि जे पण तुमचं बिल आहे ते तुमची जी इन्शुरन्स कंपनी आहे ती तुमचं ते बिल पे करते. मग ते 1 लाख 2 लाख 5 लाख 10 लाख जेवढं पण असेल, तुमचं इन्शुरन्सची सम अमाऊंट जेवढी असते तेवढा तो इन्शुरन्स तुम्ही क्लेम करू शकता. दुसरा असतो की टर्म इन्शुरन्स असतो. आता टर्म इन्शुरन्स म्हणजे काय असतो, की फॉर एक्झाम्पल आता तुम्ही काही गोष्टी अचानक होऊ शकतात, तुम्ही ह्या जगामध्ये असाल नसाल, तर तुमच्यावरती जे डिपेंडंट आहेत त्यांची पण लाईफ सिक्युअर असली पाहिजे. तर त्याच्यासाठी टर्म इन्शुरन्स एक काढून ठेवायचा असतो. म्हणजेच काय, की तुम्हाला जरी काय झालं तर जी इन्शुरन्स कंपनी आहे ती तुमच्या पाठीमागे जेवढे पण लोक आहेत, तुमचे डिपेंडंट जेवढे पण आहेत, वाईफ, मुलगा, सन वगैरे जे पण कोण आहेत,
तर त्यांना ती जी सम अमाऊंट असते ती होऊन जातं. तर फॉर एक्झाम्पल माझ्या केसमध्ये माझा जो हेल्थ इन्शुरन्स आहे तो माझ्याकडे एक 10 लाख रुपीजचा हेल्थ इन्शुरन्स आहे, की ज्याच्यामध्ये जर ॲडमिट व्हायची वेळ आहे तर 10 लाखपर्यंत कंपनी हे करून देणार आहे, तो इन्शुरन्स क्लेम करू शकतो. 1 CRचा माझ्याकडे एक टर्म इन्शुरन्स आहे. टर्म इन्शुरन्स काय आहे, की जर मला काय झालं तर माझ्या फॅमिलीला पाठीमागे 1 CR भेटू शकतात. तो तो एक आहे. त्याच्यामध्ये अजून एक इन्शुरन्स येतो, की तुमचा व्हेइकल इन्शुरन्स. आता अचानक काही होतं, आपण गावी राहतो, काय ना काय आणायला जातो वगैरे, वळणावळणाचे रस्ते असतात, काही होऊ शकतं. तर त्यावेळी तुमच्याकडे तुमच्या व्हेइकलचा इन्शुरन्ससुद्धा असला पाहिजे. ठीक आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजेत. आता ह्या प्रत्येक इन्शुरन्सचे तुम्हाला प्रीमियम तुमच्या एजनुसार, तुमच्या हेल्थनुसार अलग अलग असू शकतात. तर माझ्या केसमध्ये जो प्रीमियम मला जातो तो माझा हेल्थ इन्शुरन्सचा जो आहे तो 1100चा प्रीमियम जातो. माझा टर्म इन्शुरन्सचा जो आहे तो माझा 1500चा प्रीमियम जातो. आणि जो माझा व्हेइकलचा आहे तो वन टाईम मी 3,500 रुपयाचा काढून ठेवलेला आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण आता हे कसं आहे, की काही लोकांचं एज कमी असतं तर त्यांना अजून पण कमी असू शकतो. सो तुम्हाला बेटर समजून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये ना मी पॉलिसी बाजारची एक लिंकसुद्धा टाकलेली आहे. सो तिथे तुम्ही जर ती लिंक जर ओपन केलीत तर त्या लिंकवरती तिथे तुम्हाला मल्टिपल कंपन्यांचे इन्शुरन्स वगैरे, तुम्हाला मल्टिपल टाईप्सचे इन्शुरन्स तुम्हाला तिथे बघायला भेटतील. आणि तुम्ही कंपेअर करून तुम्ही त्याच्यामधला कोणता जो इन्शुरन्स घ्यायचा तो इन्शुरन्ससुद्धा घेऊ शकता. आता त्याच्यामध्ये आता पॉलिसी बाजारचीच मी लिंक का टाकलेली आहे, कारण मी अलग अलग चेक केलेले, पण पॉलिसी बाजार त्यातल्या त्यात मला जरा ओके वाटलं, चांगलं वाटलं, म्हणजे बेटर वाटलं यासाठी की तिथे आपल्याला ना एक डेडिकेटेड RM असाईन होतो. RM म्हणजे रिलेशनशिप मॅनेजर, की जो आपल्याला क्लेमच्या वेळी, मोस्टली काय होतं की ज्यावेळी आता समजा मी काढलेलं आहे तर मी क्लेम करायच्या वेळी मी तर तिथे अवेलेबल नसणार आहे. सो कोणतरी अवेलेबल असलं पाहिजे ना, की जो आपल्याला ते सगळ्या गोष्टी क्लेम करायला मदत करेल. सो पॉलिसी बाजार तिथे आपल्याला डबल फॅसिलिटी मिळते. एक तर आपल्या कंपनीचा तो RM असाईन असतो, प्लस पॉलिसी बाजारचा सुद्धा RM असतो, तोसुद्धा तुम्हाला कंपेअर करून सांगतो किंवा क्लेमच्या वेळी तोसुद्धा मदत करतो वगैरे. सो त्यामुळे मग मी पॉलिसी बाजारची एक लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे, तर तुम्ही ती चेक करू शकता. तिथून तुम्हाला जर इन्शुरन्स वगैरे जर तुम्ही खरंच जर इकडे यायचं करत असाल विचार, गावी वगैरे शिफ्ट व्हायचा विचार करत असाल, किंवा गावी जरी शिफ्ट व्हायचं नसेल तरी पण तुम्ही, माझ्या मते, की इन्शुरन्स हा प्रत्येकाने काढला पाहिजे. कारण सेविंग जी आहे आपली ती पटकन संपू शकते जर अशी काही अचानक म्हणजे गोष्ट अशी घडली. किंवा कारण मी माझं एक एक्झाम्पल सांगतो ना, की माझा 2 वर्षापूर्वी माझ्याकडे माझा हेल्थ इन्शुरन्स नव्हता, माझ्या कंपनीचा होता, पण तो कोपेवाला होता. आता कोपेमध्ये कसं असतं, की एक पार्ट तुम्ही द्यायचा असतो, एक पार्ट कंपनी देते. आता त्याच्यामध्ये माझी बॅक सर्जरी झालेली, तर त्याच्यामध्ये माझं बिल खूप झालेलं, आणि ती कोपे असल्यामुळे ती मला भरपूर तिथे मला पण पे करावं लागलेलं. सो कंपनीच्या ज्या पॉलिसी, म्हणजे ज्या आपण जिथे काम करत होतो तर तिथल्या ज्या असतात जे इन्शुरन्स, ते एवढे चांगले नसतात. म्हणून त्यामुळे आपला एक पर्सनल हेल्थ इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. सो तो तुम्ही पॉलिसी बाजारवरती चेक करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये मी ती लिंक दिलेलीच आहे. ती चेक करून तुम्ही एखादा हेल्थ इन्शुरन्स पण बाय करू शकता. इथे या किंवा नका येऊ, पण एक काढून ठेवा. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, की ती म्हणजे की तुम्ही गावी येत आहे तर सगळ्यात आधी तुम्ही हा डिसाईड केलं पाहिजे, किंवा ही गोष्ट तुमच्याकडे असली पाहिजे, की तुमच्याकडे कॅश फ्लो कसा येणार आहे. कारण जर फक्त आणि फक्त तुम्ही सेविंगच्या जोरावरती जर इथे यायचा विचार करत असाल, गावी शिफ्ट व्हायचा विचार करत असाल, तर तो चुकीचा विचार आहे. कारण सेविंग संपायला तुम्हाला जास्त टाईम लागणार नाही. त्यामुळे कॅश फ्लो म्हणजे काय, की तुमच्याकडे डेली इन्कम कशी येते, किंवा डेली म्हणण्यापेक्षा एक रिकरिंग इन्कम कशी येते. रिकरिंग इन द सेन्स की प्रत्येक महिन्याला तुमच्याकडे ती इन्कम कशी येते. मग त्याच्यामध्ये अलग अलग टाईप असू शकतात, की तुमच्याकडे ती जी इन्कम येते ती तुमचे काही रेंटल्स आहेत, म्हणजे तुम्ही काही घर वगैरे भाड्याने दिलेले आहेत, तर तिकडून तुम्हाला ती रेंटल इन्कम येते, तर त्याच्यावरती तुम्ही शिफ्ट होऊ शकता. दुसरं गोष्ट, की तुमच्याकडे रिमोट जॉब आहे. रिमोट म्हणजे की तुम्ही वर्क फ्रॉम होम वगैरे करताय, तर गावी राहून तुम्ही ते बिंदास करू शकता. त्याच्यानंतरला, की तुमचं गावी ॲग्रो टुरिझम आहे, त्याच्यावरती तुम्ही ऑनलाईन क्लासेस घेताय, किंवा कोणत्या अशा गोष्टी करताय की ज्याच्यामधून तुम्ही ऑनलाईन तुमच्याकडे तो पैसा तुमच्याकडे येतो आहे काम केल्यानंतर, त्याला आपण कॅश फ्लो बोलतो. तर सगळ्यात आधी तुम्ही इन्कम सेट करा, की हे 1-2 गोष्टी आहेत की ज्याच्यामधून मला जो आहे तो इन्कम येत राहणार आहे, जेणेकरून मी माझ्या फक्त सेविंगवरती मी सर्वाईव्ह नाही राहणार आहे. माझ्याकडे एक कॅश फ्लो राहील, आणि त्या कॅश फ्लोवरती माझे जे पुढचे दिवस आहेत ते मी स्पेंड करत राहीन.
जाईन, जेणेकरून माझ्याकडे ते मेंटली बर्डन येणार नाही आणि मी पीसफुल लाईफ ज्याच्यासाठी मी गावी येतो आहे तर ती पीसफुल लाईफ मी जगू शकेन. सो ह्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. आणि जी मी ही शेवटची गोष्ट तुम्हाला सांगितली, ही जी शेवटची गोष्ट आहे ना ती खूप इम्पॉर्टंट आहे. लोकं काय करतात, आपल्या सेविंग, आता त्यांनी मी जसं स्टार्टिंगला सांगितलं की तुमच्याकडे 3,00,000 रुपयाचा सेविंग असली पाहिजे, 1,50,000 रुपयाचा इमर्जन्सी फंड असला पाहिजे, इन्शुरन्स असला पाहिजे. पण सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे कॅश फ्लो असला पाहिजे ना. कॅश फ्लो नसेल तर तुम्ही कसं सर्वाईव्ह करू शकणार आहे. त्याच्यावरती तुमच्या फक्त सेविंगवरती तुमचे काही महिने जातील. पण तुम्ही सर्वाईव्ह पूर्ण लाँग टर्मसाठी जर करायचं असेल तुम्हाला, म्हणजे इथून पुढे जर तुमची लाईफ पूर्ण तुम्हाला स्पेंड करायची असेल तर तुम्हाला ह्या काही गोष्टी आहेत मी ज्याच्यामध्ये सांगितलं, रेंटल इन्कम, ॲग्रो टुरिझम, तुमचा रिमोट जॉब, अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. फार्मिंग आहे ज्याच्यामध्ये तुमच्याकडे भरपूर सारी शेती आहे, तर तुमची ती शेती करायची तयारी आहे का, त्याच्यामध्ये तुम्हाला लॉस प्रॉफिट होईल, ह्या सगळ्या गोष्टी त्या डोक्यात ठेवायच्या आहेत आणि तुमचा हा कॅश फ्लो तुम्हाला रेडी करायचा आहे. वानरांनी इथे पटकन उडी मारलेली आहे, त्यामुळे बिचारे हे आपलं नारळाचं झाड आहे त्याची एक फांदी पूर्ण, या 2-3 फांद्या पूर्ण खालती आलेल्या आहेत. आता माझ्या एवढ्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की मी तुम्हाला बोलतो आहे की गावी येऊ नका, गावी शिफ्ट होऊ नका, तर असं नाही आहे. आता तुम्हाला वाटत असेल की मी तुम्हाला सांगतो आहे की गावाकडे येऊ नका वगैरे, असं नाही आहे. उलट मी सांगतो आहे की प्रॉपर जर प्लॅनिंग केलं तर गावचं आयुष्य खूप सुंदर आहे. त्यामुळे प्रॉपर प्लॅनिंग करा. हां, इंस्टाग्राम एवढं इझी नाही आहे, पण गावातलं आयुष्य खूप सुंदर आहे. त्याच्यामुळे प्रॉपरली प्लॅनिंग करा आणि गावाकडे या. म्हणून गांधीजी खूप वर्षापूर्वी बोललेले की खेड्याकडे चला म्हणून. सो मी सुद्धा तेच बोलेन की खेड्याकडे चला, पण त्यासाठी प्रॉपर प्लॅनिंग तुमचं असलं पाहिजे. आणि तुम्हाला खरंच जर शहर सोडायचं असेल आणि गावाकडे यायचं असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम. आत्ताच व्हिडिओ करून आलो, एकदम कडक उन्हाळा आहे आणि आत येऊन पंख्यासाठी बटन ऑन केलं, बघतोय तर लाईटच गेलेली आहे. सो पंखाच चालू झालेला नाही आहे, लाईट गेलेली आहे. सो गोष्टी होतात अशा.